सीईटीला फक्त 60 टू 80% याच्यामध्येच मार्क आहेत. मनासारखं कॉलेज मिळणार नाही किंवा मिळालेलं सुद्धा नाहीये लक्षात घ्या. मग अशा वेळेस करायचं काय? व्हॉट नेक्स्ट? मी YouTubeवर शोधायला गेलो तर टॉप पर्सेंटाईलला कुठलं कॉलेज मिळतंय? असेच व्हिडिओ मिळतात, बरोबर आहे. आता यातल्या काही मुलांनी ड्रॉप घेतला असेल, काही हरकत नाही. मन लावून अभ्यास करा. पण बरीचशी मुलं अशी आहेत, की ज्यांनी ड्रॉप घेतलेला नाही. मग मला या मुलाबद्दलच बोलायचं आहे. पहिली गोष्ट कमी पर्सेंटाइल आहेत याचा अर्थ तुम्ही एकदम कच्चे आहात, मट्ट आहात असलं काही नाहीये. काही चुका झाल्यात म्हणूनच कमी पर्सेंटाइल आलंय. मग पहिल्या चुका कळाल्या का तुम्हाला? कुठल्या चुका होत्या? म्हणजे काही मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन असेल, खराब संगत असेल किंवा कॉन्फिडन्स लो झाला असेल. तिसरं जे वाक्य बोललोय ते अतिशय इम्पोर्टंट आहे. लो कॉन्फिडन्स, डिप्रेशन म्हणूया आपण. हे यातून बाहेर आलं पाहिजे. नाहीतर पुढं काही होणार नाही. मी माझ्या अनुभवातून सांगतोय. मी सुद्धा याच्यातूनच गेलोय. मला सुद्धा 12वीला कमीच मार्क होते. मला 68 होते ग्रुपला. ओके. आणि आमचे जे टॉपर होते ते वालचंदला गेले. सीओईपी आम्हाला माहिती मला तर सीओईपी माहित नव्हतं बरं का. आता हे YouTube ह्याच्यामुळे तुम्हाला टॉपचे कॉलेजेस, टॉप 20 कॉलेज सगळं माहिती आहे. आमच्या वेळेस माहीत नव्हतं. बरं मग आता पुढं काय? नक्की काय करायचं आम्ही? मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे या पर्सेंटाईलला ब्रांचला महत्व द्या. कॉलेज मिळेल ते घ्यायचंय आपण. हो, आणि कुठल्याही कॉलेजमध्ये जावा. टॉप 20, टॉप 15, टॉप 10% जी मुलं असतात, टॉपर्स म्हणूया आपण, त्यांची प्लेसमेंट होते. माझा शब्द हा लक्षात घ्या, होते म्हणजे होतेच. आता माझी काही मुलं, ओके, केबीपी हे नामवंत कॉलेज आहे साताऱ्यातील लक्षात घ्या. ओके, पण मुलांना पुण्यातलं पाहिजे. मग ज्यांनी माझं ऐकून केबीपीला ऍडमिशन घेतलं, ज्या टॉपर्सनी प्लेसमेंट झालेली आहे. अगदी सिव्हिलमध्ये सुद्धा प्लेसमेंट झालेली आहे. म्हणजे प्लेसमेंटचं डोक्यातून काढून टाका. कॉलेजचं पण डोक्यातून काढून टाका. ब्रांचला जरा पहिला महत्व द्या. तुम्हाला सीएस करायचंय ना, तर अगदी 10-20 पर्सेंटाइल सुद्धा कॉलेजेस आहेत. काही इश्यू नाहीये. सेल्फ स्टडी करायचे. इथून पुढे YouTube आहे. 11वी-12वीत लाखो रुपये घालवले ना कोचिंगला. पुण्याला गेला होता का लातूरला गेला होता का कुठं इचलकरंजी, कुठं अतिग्रे. तुम्ही अकॅडमीजमध्ये लाखो रुपये घालवलेत लक्षात घ्या. मनासारखा रिझल्ट लागला नाही. इथं अकॅडमीला दोष द्यायचा आता बंद करायचं. आपल्या पण चुका आहेत ना. कुठेतरी आपण अभ्यासाच्या पद्धतीत चुकलो ना, तर आता दुसऱ्याला दोष देणं बंद करूया. मग आता एक छान असं एक उदाहरण देतो. मी तुम्हाला सांगतो. मला आठवतंय माझ्या फायनल इयरला मी गेलो ओके, इंजिनिअरिंगच्या मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलंय बुधगावमधून पीयूपीआयटी. फायनल इयरला गेल्यानंतर आमच्या क्लासमध्ये 3 नवीन मुलं आम्हाला भेटली. ठीक आहे. जे फेल होते मुलं. पण कसे फेल होते माहिती आहे का? फर्स्ट इयरला फेल, सेकंड इयरला फेल, थर्ड इयरला फेल. म्हणजे टोटल इथंच त्यांना 6 वर्ष लागली होती 4 वर्षाच्या कोर्सला. आणि फोर्थ इयरला आमच्याकडे आले होते आणि त्यांचा पहिला प्रश्न होता, "हे वर्ष तर होईल का पास आपण?" पुन्हा आणखीन 1 वर्ष जातंय. पण सांगतोय काय बघा, की 2001 ला आम्ही पास आउट झालो लक्षात घ्या. आणि त्याच्या आदल्या वर्षीच बहुतेक 9/11 अटॅक झाला होता यूएसए वरती. माहिती आहे ना तुम्हाला लक्षात घ्या. ट्विन टॉवर्स बघा. उसामा बिन लादेन. मग त्यावेळेस काय झालं होतं, सगळ्याच प्लेसमेंट कॅन्सल झाल्या होत्या. रिसेशन. ह्या ज्या कंपन्या असतात ना, एकदम भारी असतात बरं का एचआर डिपार्टमेंट. कसं तुमचं पेमेंट कमी करायचं हे सगळं बघत असतात. तर मी तुम्हाला सांगतो, मला जो जॉब मिळाला, मला एवढाच पगार होता. काय सांगतोय तुमच्या लक्षात आहे का? 2100 पुण्यात इंद्रायणी नगर भोसरीमध्ये आणि त्यावेळेस स्वस्ताई होती. आज हे ऐकून तुम्हाला शॉक बसेल, पण होतं. बरं. आमचा एक टॉपर होता. त्याला साखर कारखान्यामध्ये जॉब मिळाला लक्षात घ्या. ओके. 1500. दुसरा एक टॉपर होता, की तो आता जर्मन कंपनीमध्ये एचआर डिपार्टमेंटमध्ये मोठ्या पोस्टवर आहे. त्याला ₹1200 ओके. कोणतरी एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट होता बरं का. त्याला ₹8000 पॅकेज मिळालं होतं मंथली बरं का लक्षात घ्या. आकडे मोठे आहेत. 2000त माझं लग्न पण झालं होतं लक्षात घ्या. 2000त लग्न म्हणजे माझं लग्न झालं होतं, तरी या ₹2000 भागत होतं दोघांचं पुण्यात. 8,000 म्हणजे विचार करा ना. चौपट इन्कम. ओके. एक छोटंसं उदाहरण देतो. सोन्याची किंमत 3,500 का ₹4,000 तोळा होती. म्हणजे बघा ना, आलं का लक्षात? आजच्या सोन्याच्या किमतीशी कंपेअर करा मग तुमच्या लक्षात येईल. पण ही जी मुलं होती, जी लास्टला आम्हाला जॉइन झाली होती, मी तुम्हाला सांगतो, ह्यातल्या सगळ्यांचं मोठ्या कंपनीमध्ये ना ॲक्चुअली काय म्हणतोय आपण सिलेक्शन झालं. भले रेफरन्स असेल, काहीही असेल म्हणूया आपण. पण यातल्या एका मुलाचं मला अजून आठवतंय त्याला 21K 21,000 महिन्याला मिळत होते. 7-8 वर्ष लागली इंजिनिअरिंगला. 7 वर्ष लागली. काय फरक पडला का? नाही. कारण मेन कारण काय सांगतो. ओके. भलेही तुमचे पर्सेंटाइल कमी असतील, पण तुमचं ना स्किल इम्पोर्टंट आहे. काही लोकं पाठांतरात हुशार असतात. प्रॅक्टिकली करताना खूप नुकसान म्हणजे जमतच नाही म्हणूया आपण. पाठ करायला हवा की नुसतं टेस्ट ठेवा.
अरे नोकरी म्हणजे काय काय एक्झाम आहे युनिट टेस्ट सेमिस्टर तिथं रोजच परीक्षा असते. मग तिथं ही अनुभवी लोक पुढे जातात. अनुभवी म्हणजे काय रोज दरवर्षी नापास व्हायचं नाहीये हे लक्षात घ्या. म्हणजे ते काय म्हणतो कम्युनिकेशन स्किल, बोलायचं कसं, वर्कर्स कसे हँडल करायचे, मॅन फोर्स कसे हँडल करायचे, त्यांना कामाला कसं लावायचं, काम करून कसं घ्यायचं, पॉलिटिक्स या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत रे. बर मग आता सांगतो. पहिली गोष्ट काय ठरलंय आपलं, की कॉलेज कॉम्प्रोमाइज करून ब्रांच घ्यायची आपण चांगली. ओके. तिसरा राउंड आहे अजून. चौथ्या राउंडला पण आहे चान्स. लिस्ट मोठी बनवा. काही आता कॉलेज कुठला ए ग्रेड, बी ग्रेड असलं काही बघू नका. तिथं प्लेस कशाला बघताय? आपल्याला स्कोर कमी असताना आता कसले नखरे करून चालणार आहेत का? नाही. कॉलेज घ्या. पण त्या कॉलेजमध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला वेगळे-वेगळे कोर्सेस कंप्लीट करावे लागतील. ओके. करावे लागतील. आता शिकायचंय लक्षात घ्या. नॉलेज अक्वायर करायचंय. ओके. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत प्रोजेक्ट्स. लाईव्ह प्रोजेक्ट काय असतात मला कॉमेंटमध्ये सांगा रे. ओके, मी आता हे मुलांकडून ऐकलंय की लाईव्ह प्रोजेक्ट्स पाहिजेत लक्षात घ्या. कोर्सेस कंप्लीट केले पाहिजेत, स्किल डेव्हलपमेंट केली पाहिजे. कम्युनिकेशन स्किलवर खूप काम करा बरं का. तुमच्या शिक्षकांशीच बोलताना चांगलं बोला. ओके. तुमचं नाव आलं की समोर त्या शिक्षकाला तुमचा चेहरा आठवला पाहिजे. म्हणजे इंटरनल मार्क असतात ना भरपूर पैकीच्या पैकी मिळाले पाहिजेत हेही लक्षात घ्या. बरं त्याच्यानंतर मी सांगतो पेपर प्रेझेंटेशन असतं लक्षात घ्या. ओके. एखादा विषय घेऊन त्याच्यावर तुम्हाला बोलायचं वगैरे असतं. इथं सगळ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तुमचा जो काय म्हणतात ना बानो, ह्याला काय म्हणायचं रे? काही जण याला रिझ्युमे म्हणतात. मी रिझ्यूम म्हणतोय. ओके. म्हणलं थोडक्यात तुमचा जो रिझ्यूम आहे ना, तो स्ट्रॉंग पाहिजे. तुमचा रिझ्यूम स्ट्रॉंग पाहिजे. ओके. 10वी-12वीचे मार्क म्हणजे स्ट्रॉंग रिझ्यूम नाही. सीईटीतला हायर पर्सेंटाइल म्हणजे स्ट्रॉंग रिझ्यूम नाही. इथं तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचं आहे आणि याच्यात सगळ्यात तुम्हाला स्ट्रॉंग बनवणार आहे इंटर्नशिप. इंटर्नशिप लक्षात घ्या. पहिले 2 सेमिस्टर जाऊ दे. फर्स्ट इयरला चांगला रिझल्ट लावा म्हणूया आपण. पण त्याच्यानंतर मात्र इंटर्नशिपच्या मागे लागा. तुम्ही जी ब्रांच घेतली ना, आता एक एक्झाम्पल सिव्हिल इंजिनिअरिंगला घेतलंय ॲडमिशन. ओके. मग काय करा माहिती का? सिव्हिल घेतलंय का? मग तुम्ही 1 सेमेस्टर नंतर दीड महिने सुट्टी असते. महिना, दीड महिने. तुम्ही तुमच्या होम टाउनमध्ये गेला, की अरे प्रत्येक गावात बिल्डर, कन्स्ट्रक्शन सुरूच असतं रे. ऑफिस व्हिजिट द्या. ओके. पगार राहू दे. शिकायला मिळालं तर पुष्कळ झालं. हे सिव्हिलच्या बाबतीत. मेकच्या बाबतीत मात्र एम-आय-डी-सीचे ऑप्शन नाहीये. मग लेथ मशीन्स किंवा जे काही ॲडव्हान्स आहेत गोष्टी, कॉलेजमध्ये होणारच नाहीयेत. तुम्हाला प्रॅक्टिकली शिकावं लागणार आहे. आणि जर तुम्ही बाकीची मुलं पास आउट झाल्यानंतर हुडकत बसणार आणि तुम्ही अगोदर इंटर्नशिप केलं तर तुम्ही इतरांच्या पुढे राहणार की नाही? नक्कीच राहणार आहे. बरं त्याच्यापेक्षाही आणखीन महत्वाचं, या ट्रॅपमध्ये अडकायचं का नाही सांगा? एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी. हा ट्रॅपच आहे. का सांगतो? 4 वर्ष इंजिनिअरिंग केली, एन्जॉय करत इंजिनिअरिंग केली. नाही, नाही असाच कोर्स होता. त्यानंतर जॉब शोधायला प्रयत्न केला. लक्षात आलं, अरे इझिली मिळत नाहीये जॉब. मग काय करतोय पोरगा असं विचारतात ना, "आता काय चाललंय? काय चाललंय?" पाहुण्यांचा पहिला प्रश्न असतो. "मग आता काय चाललंय?" मग सांगायला लागतं, एम-पी-एस-सी करतोय." ओके. काही जण मग पुण्यात जाऊन सेटल होतात. अरे पुणे म्हणजे पुणे राहिलंच नाहीये. पुणे म्हणजे ना खरंच म्हणतो ना आपण विद्येचं माहेरघर तसंच आहे. पुणे म्हणजे विद्यार्थीच आहेत लक्षात घ्या. तिथले टिपिकल काही पेठा असतील, काही शिवाजीनगर सारखा भाग असेल, तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार आहे? तर या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट, स्टुडंट आणि स्टुडंटच दिसणार आहेत लक्षात घ्या. ओके. बरं मग तिकडं जायचं, तिथेही प्रयत्न करायचे. 7-8, 8-8 वर्ष प्रयत्न करायचे, होत नाही, मग गावी परत यायचं. या ट्रॅपमध्ये अडकू नका. तुम्हाला एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी प्रिपरेशन करायचं आहे ना, तर फर्स्ट डे कशाला? आत्तापासून करा सुरुवात. ओके. सिव्हिलला घेतलंय, चान्सेस खूप आहेत. सिव्हिल, मेक, इलेक्ट्रिकलला गव्हर्नमेंट जॉब आहेत ना, भरपूर आहेत. भरपूर आहेत. फक्त कॉम्पिटिशन पण तेवढीच आहे लक्षात ठेवा. मग पहिल्यापासून प्रयत्न केले पाहिजेत ना. म्हणजे आता माझं तुमच्या लक्षात आलं का, की तुम्ही ना पहिली गोष्ट म्हणजे ना, तुम्ही नाराज होऊ नका. बिलकुल नाराज होऊ नका. लक्षात घ्या, की कमी पर्सेंटाइल आलंय म्हणून. ओके. कमी पर्सेंटाइल आलंय म्हणून बिलकुल तुम्ही नाराज वगैरे होऊ नका. थोडेसे कमी मार्क आहेत. याचा अर्थ आपण फेल्युअर आहे का? बिलकुल नाहीये. ही तर उलटी संधी आहे आपल्याला इतरांच्या पुढे जाण्यासाठी म्हणूया आपण. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 10वीत कमी मार्क असणारी मुलं जेव्हा 12वीत येतात ना माझ्याकडे 11वीला, मी त्यांना म्हणतो उलट अपॉर्च्युनिटी आहे. 10वीत कमी आहे ना 12वीत जास्त पाडून दाखवा. तसंच मी तुम्हाला सांगतोय, की मी असं बघितलंय, की या पर्सेंटाइलची मुलं ही कॉलेजमध्ये टॉप करणार आहेत. ओके. आता तुम्ही म्हणाल, "सर कॉलेजेस आम्ही कॉम्प्रोमाईज केले." तरी कॉलेज कॉम्प्रोमाईज केलं तिथेही टॉप येणं काढून सोपं आहे व्हय. तुम्हाला ते करावं लागेल हे लक्षात घ्या. मग आता सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह केल्यात सगळ्या एक्सप्लेन केल्यात मी तुम्हाला. अजून एक एक्झाम्पल देतो, की माझ्याकडे स्टुडंट होते, की चांगले पर्सेंटेज होते. पुण्यातलं टियर 2चं मिळालं असतं. नाही, अण्णासाहेब डांगे आष्टा हे कॉलेज घेतलं. चांगलं कॉलेज आहे. मग काय झालं, की तिथं ती टॉपला राहिली. ओके. 3 वर्ष तुम्हाला सांगतो 4 वर्ष ती एकदम सगळ्याच गोष्टीत ती पुढे होती. म्हणजे कुठलं फंक्शन असेल, काही असेल, सगळ्या गोष्टीत तीच पुढं.
ओके. म्हणतो ना आपण स्टेज वगैरे सगळ्या ठिकाणी म्हणजे काय तीच असायची. मग काय झालं प्लेसमेंट झाली की नाही? अरे झाली नाही, बेस्ट झाली प्लेसमेंट लक्षात घ्या. मग विद्याप्रतिष्ठान कॉलेज बेस्ट प्लेसमेंट होतात. के-आय-टी, टी-के-आय-टी, आर-आय-टी सगळे कॉलेजेस चांगलीच आहेत. पण ह्यांचंही मी आता जी नावं घेतली ना यांचंही कट ऑफ हायर आहे. तुम्हाला त्याच्यापेक्षाही आणखीन थोडेसे खालच्या लेव्हलचे कॉलेज. कॉलेज चांगलीच आहेत. पण ते फक्त खालच्या लेव्हलला म्हणतोय टियर 4 पर्यंत ढकलतोय त्यांना का? स्टुडंटमुळं. मग अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. तुमच्यासारख्या मुलामुळं त्यांचे टियर 4 वरून टियर 3 मध्ये कॉलेज येतील. टियर 3 मधून टियर 2 मध्ये येतील लक्षात घ्या. तर महत्त्वाचा संदेश देतोय. हा व्हिडिओ एंड करत असताना तणाव घेऊ नका. प्रामाणिकपणे प्रयत्न केले, की आयुष्यात ना यश मिळतं, हे माझं वाक्य लक्षात ठेवा. त्याच्यामुळं पर्सेंटाइल जावा विसरून जे कॉलेज मिळेल ते एक्सेप्ट करा. ब्रांचला महत्त्व द्या. अरे इंजिनिअरिंग झाल्यानंतर सी-ओ-ई-पीतला सी-एस असू दे आणि तुझ्या त्या टियर 4 मधला सी-एस असू दे. दोघेही सी-एसच इंजिनिअर आहेत रे. तो सी-ओ-ई-पीतून शिकलाय म्हणजे त्याला ठीक आहे, थोडंसं अप्पर एज कुठे मिळतंय प्लेसमेंटच्या वेळेत. तुम्हाला सुरुवातीला थोडंसं झगडावं लागेल. पण त्यानंतर जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स गेन कराल ना, तेव्हा तुम्ही सगळ्यांना मागे टाकाल. मग तो सी-ओ-ई-पीतला असू दे, पी-आय-सी-टी असू दे, व्ही-जे-टी असू दे. तुम्ही तिथं पुढे जाऊ शकता. हे लक्षात घ्या. मग आता लक्षात आलंय, लिस्ट मोठी बनवायची आहे. कॉलेजच्या मनात काही विचार आणायचा नाहीये. पण जर रिपीट करायचा निर्णय घेतला असेल, तर मात्र आमच्या टीमशी एकदा बोलून घ्या. ओके, कॉल करा. आमच्या डिस्क्रिप्शनला आम्ही नंबर देतो. त्याच्यावर तुम्ही कॉल नक्की करा. प्रॉपर गाईडन्सनं अभ्यास करा. जर रिपीट केला असेल तर. नाही, तर तुम्ही सांगतो इंजिनिअरिंगला पण अरे मी किती सांगितलंय तुम्हाला. पुणे-मुंबईतल्या मुलांसाठी तर इथं मुंबईत बहुतेकांचे ऑफलाईन क्लासेस आहेत. आर्केडेमी, ठीक आहे, कदम सर. पण ऑनलाईन पण त्यांचे ॲप डाउनलोड करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो टिकलेज अकॅडमी आहे. सगळ्यात बाजूला मी सांगतोय, की यांनी लेक्चर्स लॉन्च केलेत. बॅचेस लॉन्च केलेत. आपली वाट बघताय. आर-जे लेक्चरर्स चॅनल जॉइन करा. लक्षात घ्या, सबस्क्राईब करा सरांना. कोर्स डोळे मिटून घ्या. माझ्या मुलानं घेतला होता. रिझल्ट आहे. तुम्ही कसला विचार करताय? काय विचार करताय? मी तुम्हाला सांगू का? YouTubeवर कंटेंट आहे. आलसी इंजिनिअर, गेट स्मॅशर एक चॅनल आहे. भरपूर चॅनल आहेत लक्षात घ्या. फक्त निराश होऊ नका. नवीन सुरुवात आहे. उत्साहात सुरुवात करा. झालेल्या चुका विसरून जाऊ नका. परत त्या चुका करू नका. त्यात एकच मोठं आहे, संगत व्यवस्थित ठेवा इंजिनिअरिंगला. संगत. हॉस्टेलला राहायचंय तुम्हाला. व्यसनी मुलं बिलकुल नको. एन्जॉयमेंट करणारी मुलं बिलकुल नको. हाय, हॅलो पर्यंत ठीक आहे. आपलं टार्गेट वेगळं आहे. हे लक्षात ठेवून अभ्यास करा. ऑल द बेस्ट.